तुम्ही थंबनेलवरून समजलेच असाल की आज आपण कुठे जाणार आहोत. तर आज आपण जाणार आहोत पेण येथील व्याघ्रेश्वर मंदिर आणि तिथे जाताना मध्ये कासमाल पठार असा एक भाग आहे. तर आज आपण तिथे फिरायला जाणार आहोत. तर बघूया तिथे आज किती काय मजा येते ते. तर कंटिन्यू राहा, कुठेही जाऊ नका. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर ऑलरेडी सबस्क्राईब असाल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. तर चला बाय. आता आम्ही डॅमला चाललेलो आहे. लक्षात ठेवा, आता डॅमवर आम्ही अशी मजा करणार की तुम्ही बघत राहणार. आणि आमचे पार्टनर बघा, ए निलेश समीर ये लवकर. हे बघा आमचे दोन पार्टनर निलेश आणि समीर. मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे. आणि त्या सुंदर वातावरणामध्ये बाईक चालवायला खूप मजा येत आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वातावरण. आणि आपल्याला इकडेच पुढे डोंगरामध्ये जायचं आहे. तिकडेच व्याघ्रेश्वर मंदिर आहे आणि तिकडं वॉटरफॉल आहे. तर कंटिन्यू राहा मित्रांनो. तुम्ही बघू शकता डोंगरामध्ये कसा छोटासा रोड गेलेला आहे आणि खूप मनमोहक असा वातावरण, सुंदर असा रोड. तुम्ही बघू शकता वातावरण किती सुंदर आहे आणि आजूबाजूचा परिसर देखील किती सुंदर आहे मित्रांनो. बघा, आणि हा बघा रोड कसा भारी आहे एकदम. छोटासा रोड असल्यामुळे जरा डेंजर रोड आहे आणि गाड्या पण भरपूर येत असतात. त्यामुळं कधी तुम्ही आलेत तर सावकाश आहे. या रोडने थोडा मध्ये खराब झालेला आहे रोड. ती बघा ऑटो रिक्षा कशी चालते वरती. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण पेण येथील कासमाल पठार येथे आलेलो आहे. आणि आज आपण इथेच माझा बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता. आणि माझे मित्र समीर पाटील आणि हा निलेश म्हात्रे आणि हा आहे महेश बाबू पाटील. आणि हा बघा, हा माझा छोटा मुलगा धैर्य. गाडी पण चढत नाही मित्रांनो. हा बघा आमचे मित्र समीर पाटील आणि निलेश म्हात्रे दोघं मागे आहेत आमच्या. आणि रोड बघा.
खूप मजा येत आहे मित्रांनो. मित्रांनो गाडीचा प्रवास आता संपलेला आहे आणि आता ह्याच्या पुढे पायवाट चालत प्रवास चालू आहे आमचा. आता ह्याच्या पुढे बाईक ह्या पाण्यामधून घेऊन येणं रिक्षा आहे म्हणून आम्ही बाईक मागेच ठेवलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता आता पाण्यातून कसं चालत जायला लागतं आम्हाला. निल्या मित्रांनो हा आहे वाघ्रेश्वर मंदिर. बघू शकता तुम्ही पुरातन काळातील इथे मूर्त आहे. मित्रांनो आज पहिल्यांदाच असं झालं होतं की गायमुखाला पाणी नव्हतं. नाहीतर मे महिन्यात सुद्धा ह्या गायमुखाला भरपूर पाणी असतो. पण आज काय झालं काय माहिती की आपल्या गायमुखाला पाणी नाही आहे. तुम्ही बघू शकता की गायमुखातून आज पाणी येत नाही आहे. या कृष्णीला पण माहिती नव्हतं काही बनतील. उन्हाळ्यात पाणी फुल असतं. उन्हाळ्यात पण पाणी भरपूर असते तशी, म्हणजे पाण्याची कमतरता पडत नाही. पण आता पहिल्यांदाच असं आहे की इथं पाणी नाही आहे. ह्याला उन्हाळ्यात पाणी असतं. 12 महिने आमचा रस्ता बघा ठाकूरवाडीवरून हा पाय वाटता ओरिजिनल डोंगरी हा पाय वाटता ओरिजिनल. मंदिरापासून थोड्याच अंतरावर एक सुंदर असा धबधबा आहे. तर चला आपण जाऊन बघूया धबधबा आता. तुम्ही बघू शकता की स्पीकर लावून मग पब्लिक किती मजा करत आहेत. तिकडे समोर धबधबा आहे मित्रांनो. चला बघूया आता पुढे जाऊन आपण. मित्रांनो तुम्ही बघू शकता किती सुंदर असा धबधबा. वाघ्रेश्वर मंदिराच्या साईडला एक मस्त सुंदर असा धबधबा आहे. आणि पावसाळ्यामध्ये बरीच अशी पर्यटक इथे एन्जॉयमेंट करायला येतात. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वातावरण. आणि पुढे पण बघा तुम्ही किती सुंदर असं वातावरण आहे.
मित्रांनो पाण्याला एवढा पोरता की इथं जातच नाहीत. तो बघ खाली वाहून चाललेला आहे. इथे भरपूर पाण्याला फोर्स आहे. काय ते वाघरेश्वर मंदिर, काय तो धबधबा, काय ती झाडी, काय ते डोंगर, समज ओके मध्ये. तर मित्रांनो आता आपण नाश्ता करून घेत आहोत. बघा काय काय समोसा, वडापाव. आता पाहून खूप भूक लागलेली आहे आणि आता आपण नाश्ता करून घेणार आहोत. तर चला आम्ही नाश्ता करून घेतो आणि व्हिडिओ इथं एंड करतो. चला बाय.